आजही अर्जुनवर माझं प्रेम आहे. हं. अर्जुन कुणाच्या जर दावणीला असला हा. तर अर्जुन विषयीचं प्रेम कधीच कमी होणार नाही. का तर अर्जुननं बैलगाडी क्षेत्राला ताईंची ओळख करून दिली. मथुर मला हिरो वाटायचा की त्यावेळेला बिनजोडला मथुर खूप पळायचा. पहिल्या मैदानात गेली माऊलीच्या, तेव्हा एका साईडनं खाली गेली आणि सगळं गट सुटस तर ते एकाच झाडाखाली बसली, कुठंही फिरली नाही. म्हणजे ती मोहील जाताना खाली दारा वडत नेणार. आम्ही म्हणायचं आता ही काय पळायचं आहे, मोहील वडत नेतोय. नंदी बैलागतच सेम डुलत डुलत तो खाली जातोय, पण कसलं स्पीड लावतोय. पळणारा नंदी दावणीला पाहिजे, हे ह्या सगळ्या बैलगाडी क्षेत्राचं एक गमक आहे. नमस्कार मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, पण महिलांनी आता पुढे येऊन यशस्वीपणे काम करायला, सगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करायला सुरुवात केली आहे. असंच एक क्षेत्र ज्यामध्ये महिलांचा जास्त सहभाग नसायचा. फक्त मागचा काळ जर आपण बघितला, फक्त पुरुष मंडळी त्यामध्ये आपल्याला दिसायची, संपूर्ण मैदानावर पुरुष. पण त्यामध्ये आता बघायला गेलं तर आता थोड्या दिवसापूर्वी एक ताई, म्हणजेच बैलगाडी क्षेत्रात गाडा मालकीण म्हणून त्या मैदानावर आल्या. त्यांनी नंदी खरेदी केले. भरपूर चर्चा देखील झाली की नंदी खरेदी का करताय, एवढी मोठी खरेदी, त्यानंतर मैदानावर येणं. आणि सुरुवात केल्यानंतर आपण बघितलं की त्यांनी थोड्या काळात भरपूर असं नाव केलेलं आहे. अशा ताई आज आपल्यासोबत असणार आहेत. त्यांची संपूर्ण मुलाखत आज आपण घेणार आहोत. कसं त्यांचा प्रवास राहिला, आता त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, म्हणजे त्यांचं जे नाव झालं आहे ते त्या सिच्युएशनला ज्यावेळेस त्यांचं नाव नव्हतं त्यावेळेस काय परिस्थिती होती, आणि आता नाव झाल्यानंतर कसं दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जातं, हे आपण सगळं आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ताई नमस्कार. नमस्ते. तर ताई, मला पहिल्यांदा सांगा की तुमचा हा प्रवासाची सुरुवात कशी झाली? प्रवासाची सुरुवात म्हणजे आता 2016 पासून आपण शेती करतोय. शेतीला संलग्न ह्या जशी बंदी उठली तशी खूप चर्चा व्हायला लागली बैलगाडी क्षेत्राची. युट्यूबला बघल तिथं लाईव्ह हेच असायचं, चर्चा हेच असायची. आमचा पण स्टाफ म्हणला मग ताई आपण पण घेऊया 2 गोरं. तिकडे त्यांच्याकडे गोरं म्हणतात खोंडासनी, ते आहेत विदर्भ साईडचे. मला वाटतं या कुठला भाग येतो त्यांचं, नांदेड तिकडचे आहेत. त्यांच्या तिकडे ती गोरं म्हणतात वासराला, आपण कशी वासरं म्हणतो तसं. ते घेऊया म्हणलं. मग एक सुरुवातीला 2 खरेदी केले. एक 25,000ची केली, एक 1,01,000ची केली. पण त्यात काय आम्हाला एवढं यश आलं नाही. हळूहळू ह्यात पडल्या, मग हळूहळू शिकत गेलो. अर्जुनचा करार झाला, राजाची खरेदी झाली पार्टनरशिपमध्ये, जीवाची खरेदी झाली, होत गेले खरेदी. ही चर्चा आपण पुढे नेणारच आहोत, पण त्याच्या आधी मला सांगा की तुमचं लहानपण कसं गेलं? माझं लहानपण खेड्यापाड्यात, जी सामान्य जिल्हा परिषदच्या शाळेची मी पण विद्यार्थी. जेमतेमच लहान वयातच लग्न झालं. त्यावेळेला अशी काही बंदी नव्हती ना बालविवाहाची. 16व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 मुली झाल्या. 2016 पर्यंत तर काय मी शिमोग्यालाच होते, येऊन जाऊन असायचं. तोपर्यंत काय शेतीचं हे नव्हतं. मुलींच्या शिक्षणाकडे, घर सांभाळण्यात हेच लक्ष होतं. नंतर मग जशा मुली मोठ्या झाल्या तसं मग शेतीकडे वळत गेली. जबाबदाऱ्या अशा मुलींच्या कमी झाल्यावर शेतीकडे वळत गेले. शेतीकडे वळल्यानंतर मग बंदीनंतर बैलगाडी शर्यत चालू झाली. मग ही आवड निर्माण होण्यामागचं कारण काय तुमचं? नाही, आमचं म्हणजे जेनेटिक म्हणलं तर चालेल. म्हणजे आमच्यात पहिलं झुंज, आम्ही आता आपलं गावठी भाषेत झुजा, तर झुजाची बैल आमची होती, म्हणजे आमच्या बालपणात. आणि आता शर्यतीची, म्हणजे तसं पारंपरिक आम्हाला वारसा आहे खिलारचा. आजही माझ्या भावाच्या दावणीला जाऊन बघा, टॉपचे वळू जे चांगल्या ब्लड लाईनचे, नंतर गायी ह्याच्या आपल्या प्रदर्शनाच्या मापाच्या गायी जाईल तिथं प्रदर्शनात 1-2 नंबर येतो. त्या ब्लड लाईनची गायी आणि बैल त्यांच्या दावणीला आजही आहेत. 10-12 बैल, 7-8 गायी आहेत अजून. मग तुम्ही दुसरं क्षेत्र निवडण्याचं का ठरवलं नाही, मग बैलगाडी क्षेत्रच का ठरवलं? नाही, माझं कसं आता, कारण की त्यामध्ये आपण एकही महिला बघितली नव्हती की मैदानावर असेल. नाही, आता हे सांगते काय, मला म्हणजे हे अनुवंशिकच म्हणलं तर चालेल एक. आणि शेतीला संलग्न असल्यामुळे मला असं काय वाटलं नाही की कुठलं काय करावं, का तर सगळं हातात येत होतं. 4 चीज शेट जे आपले माझ्यासाठी एटीमच आहेत. मी काही केलं, काही खर्चलं तर त्यांचं काय नव्हतं. तुम्हाला जे आता आनंद वाटतोय ते करा, ह्यांचं पहिल्यापासूनच म्हणणं असायचं. पण त्यांना आवड होती की बायको माझी शेती करतात, त्यांना लय अभिमान आहे त्या गोष्टीचा. का तर आजकाल नाही ना कोण खेड्याकडे येत नाहीत. आम्ही पण शहरात राहतोय, पण आपल्या गावाशी खेड्याशी नाळ जुडलेली आहे शेतीशी. खिलार आपला ह्याचा मुराचा डेअरी फार्म आहे आपला. त्यामुळं ह्यातनं ही आवड निर्माण होत गेली. आणि ती अनुवंशिक असल्यामुळं, नाद रक्तात असल्यामुळं ते होतच गेलं. आता मला सांग की आपली शेतीमध्ये काय काय, एकूण किती जागेत आपला फार्म आहे? आता ही मथुरा फार्म ही जी आहे इथं 15 एकर जागा आहे आपली. ह्याच्यामध्ये मग नारळाची झाडं आहेत 300-350, सागवान आहे 300-350,
500च्या आसपास सुपारीची झाडं आहेत, हं. 150-200 आंब्याची आहेत ती. हं. सगळी फळांची झाडं आणि उर्वरित मग आपल्या जनावरांच्यासाठी मग मक्का, कडवळ, हत्तीग्रास हे एकूण किती जागेत नियोजन आहे हे सगळं? 15 एकर, सगळं 15 एकर म्हणजे आपण वापरतोय, काय पडाक नाही काय. ज्यावेळेस तुम्ही आलेला इथे हं. त्यावेळेस फार्म बघितल्यावर काय सिच्युएशन होती या फार्मची? माळरान होतं, आबडदोबड टेकड्या ही ती होत्या. घेतलं तर वाटलं बापरे हे कधी आता डेव्हलप व्हायचं, पण केलं. 1-2 वर्षात खूप लांबून 15-15, 20-20 किलोमीटर लांबून गाळ भरला. बरं. काळ्या रानच्या थोड्या थोड्या माती आणून भरल्या. खूप मला वाटतं करोडापेक्षा जास्त मातीलाच खर्च केला. एवढ्या लांबून आणून आणि आता चांगलं सगळ्यात हाताखाली जमीन आहे. खरेदी करण्यामागचं कारण काय, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट एवढी करावी, किती इन्व्हेस्टमेंट झाली असेल तरी? पहिल्यांदा 10 एकर घेतलं त्यावेळेला मला वाटतंय 2014ला घेतलं. बरं. 42 लाखाची खरेदी होती 10 एकर. आणि परत शेजारीच 5 एकर निघालं, त्याची 35 लाख काहीतरी. म्हणजे ते एक 4-5 वर्षानंतरची होती. वेळ जाईल तशी रेट वाढत गेले. या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात. म्हणजे आपण बघतो की एका दृष्टिकोनातून आपण बघतो की फक्त बैलगाडी क्षेत्रात आपण ताईंना बघतो, पण त्यामागे अजून दुसरं काय काय आहे ते पण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं. ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही मैदानावर गेला, कुठल्या मैदानावर गेला आणि काय परिस्थिती मी होती? पहिल्यांदा माहुलीच्या मैदानावर गेलेली. बरं. त्यावेळेला आपला रुबाब आपल्या दावणीला होता. ॲक्च्युली रुबाब खूप देखणा बैल, चांगल्या ब्लड लाईनचा, पण आम्हाला वाटलं चला पळल म्हणून. आता त्यावेळेला एवढं नॉलेज नव्हतं, म्हणून रुबाबला मी ट्रेन केलं. पण रुबाब एवढा सुट्टीला दमवायचा की लय दमवायचा. मग बघितलं माहुलीच्या मैदानात गेलो, गट काही गावला नाही. त्यावेळेला डबल गटाला गाडी झोपत होती. आता कसं एकदा गट बाद झाल्यावर परत आपण दुसऱ्यांदाच हाणू शकत नाही ना, घरीच यायचं. पण त्यावेळेला पहिल्या गटात जर हार झाली तर दुसऱ्यात झोपत होती. दोन्ही पण वेळात झोपली, दोन्ही पण वेळे 2 नंबरला उतारली. तिथनं परत सोनसळचं मैदान एक केलं कदमांचं, तिथं पण बघितलं. तिथं पण गटालाच हार झाली. नंतर मग ओळखी वाढत गेल्या माझ्या. ओळखी वाढत गेल्या मग अजित भैया जगताप शेठ त्यांनी मला सांगितलं आपण ताई करार करूया म्हणून, म्हणजे तुम्हाला ह्यातलं बऱ्यापैकी नॉलेज येत जाईल करार केला तर. मग अर्जुनचा करार झाला. अर्जुनचा करार जसा झाला तसा मग ताई कोण ही सगळ्याला कळालं. त्याच्यावर भरपूर चर्चा झाली त्या कराराबद्दल. हो. तर ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी क्षेत्रात उतरला, मला सांगा की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी समजत होत्या आणि कधी समजायला सुरुवात झाली प्रत्येक गोष्ट त्यामध्ये? मी ज्या वेळेला छोटा नंदी खरेदी केला, अगोदर मी 1 वर्षभर लाईव्हची मैदानच बघत होती खरेदी करायच्या अगोदर. मग त्यावेळेला मला एवढं पैरं वायदी ही एवढी डीपली कळत नव्हती. पण ह्यात सगळ्यात माझे बंधू सुभाष पवार यांनी सगळं मला गाईड केलं, पैरा काय, वायदी काय, हे सगळं. आणि त्याच्यातनं मग शिकत गेले. लय लवकर मी माझी पकड ठेवली बैलगाडी क्षेत्रावर. मला अजून ते शेडजीला आपल्या पटकीन वायदी पैर पटकीन कळत नाहीत, का तर ते नाहीच बघतच नाहीत काय. मी सांगल तेवढंच, आपला गट तेवढं बघणार, आपला सेमी बघणार, संपलं. दुसरं कोणाचं काय बघायचं जात नाही, का तर वेळच त्यांना भेटत नाही. आता किती वर्ष झाले असते साधा आपल्याला आता या क्षेत्रामध्ये? मला वाटतंय 2 वर्ष होत आली. पण कमी वेळेत जास्त नाव झाले असतं तुम्हाला? हो, 1.5 वर्ष तर प्रॉपर झाली. अर्जुनचा जसा करार झाला तसंच माझी खरी ही झाली. अर्जुनचा करार होता 30 नोव्हेंबर, मला वाटतंय 2024. 25 पूर्ण वर्ष आपल्याकडे होता ना, तर 26 आहे. तेव्हापासून खरी ओळख. आणि त्याच्या अगोदर 1-3-4 महिने क्षेत्रात होती, पण एवढं काही नाही, जात नव्हती मैदानात. एक नंदी आपल्या दावणीला असला आणि तो नंदी जर पळाला तर भरपूर नाव येतं, हे तुम्हाला समजलं? समजलं. पळणारा नंदी दावणीला पाहिजे, हे ह्या सगळ्या बैलगाडी क्षेत्राचं एक गमक आहे. नंदी पळाला की सगळं साध्य आहे. त्यामध्ये काय बघून घेतलं तुम्ही अर्जुनमध्ये? अर्जुन तेव्हा आदतच होता आणि टॉपला पळत होता. त्यावेळेला अर्जुन एवढा चर्चेत नव्हता, पण पळत होता. माझे बंधू बापू आंबेकर त्यांच्यापाशी तो उतरलेला होता. पण ज्या वेळेला मी करार केला त्यावेळेला बापूंना माहित नव्हतं आणि माझी बापूंची त्यावेळेला ओळख पण नव्हती. पण जगताप शेठ म्हणले, जगताप शेठच्या पहिल्यात 2 वेळा अर्जुन पळाला होता चिक्याबरोबर. मग त्यावेळेला विजूभाऊ काळे ही सगळी म्हणले की आपण करार करूया. झालं, करार झाला आणि परत 1-2 महिन्यातच दात लावला, नाही 15 दिवसातच दात लावला असेल. झालं, अर्जुनची घोडदौड अजून पण चालू आहे. आजही अर्जुनवर माझं प्रेम आहे. अर्जुन कुणाच्या जर दावणीला असला तर अर्जुन विषयीचं प्रेम कधीच कमी होणार नाही, का तर अर्जुननं बैलगाडी क्षेत्राला ताईंची ओळख करून दिली. त्याच्यानंतर आपल्या दावणीला आता कोण कोण आहे? आता आपल्या दावणीला कंदूरचा राजा आहे, पण दादांच्या पाशी आहे. आता 26 तारखेला ते येणार आहे. मी म्हणजे ठरतानाच ठरलं होतं, मी गावी असली की बैल आपल्या दावणीला राहील, का तर एवढी मोठी वस्तू आहे, कोण कसं सांभाळतंय, कोण कसं सांभाळतंय. मालक असल्यावर जास्त काळजी घेतात, म्हणून मग आता आणायचं इथं 2 महिने ठेवायचा. आता सध्या जीवा तेवढा इथंच आहे. त्याचं नियोजन वगैरे सगळं कोण बघतं? मी बघते, म्हणजे पहिल्याच सगळं मी, स्टाफ सगळा मग सांभाळणी करतात.
स्टाफ सगळा सांभाळून करतो. सांभाळणे, हा. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मैदानावर गेला हम्म. म्हणजे तिथं बघतो की आपण भरपूर पुरुष असतात, पण त्यामध्ये तुम्ही कसं म्हणजे फिरत वगैरे होता? पहिल्या मैदानात गेली माऊलीच्या, तेव्हा एका साईडनं खाली गेली आणि सगळं गट सुटस्तोवर ते एकाच झाडाखाली बसली, कुठंही फिरली नाही. हां पहिल्यांदा तिथं अवघडल्यागत वाटलं का तर सगळी तोंड बघायची आणि पुढे जायची, हं. तोंड बघायची आणि पुढे जायची. पण माझ्या संघ त्यावेळेला आमचा स्टाफ होता, हं. गावची सहकारी होती, 7-8-10 पोरं होती संघ. हं. पण जी दुसरी होती त्यांना असं वेगळं वाटायचं, हं. त्यामुळे ती बघत होती तोंडी. हं. झालं एवढंच. परत आली घरी, हं. परत सोनसळ्या गेल्या होती तिथं वैशा जास्त ओळखी झाल्या बरं. सोनसळमध्ये. मग तिथनं परत चालूच आहे घोडदौड. अर्जुन जसा अर्जुन बरोबर मैदानात जायला लागली, काय मला अशी कधी भीती वाटली नाही मैदानातली, हं. किंवा मला असं कधी हे वाटलं नाही की बाबा एवढी लोक आहे ती. हं. कॉन्फिडन्स कधी लो झाला नाही, हं. वाढतच गेला. मग पुसेगावचं मैदान परत लगेच पडलं. हं. पुसेगावच्या मैदानात तर तुम्ही बघताय किती गर्दी असते. बरोबर. लय लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता, सहकार्य चांगलं होतं. हं. चांगल्या दृष्टिकोनातनं बघायची. हो, एकलवती महिला आहे, ताई आहेत, हं. आदर करत अजून पण करतात आदर. एक महिला म्हणून आल्यानंतर त्यांचा भरपूर आदर झाला या क्षेत्रामध्ये. हो, ज्यावेळेस तुमच्या मैत्रिणींना समजलं की तुम्ही एक नंदी घेतलाय आणि आता मैदानावर जायला सुरुवात केली, गाडा मालकीन म्हणून मैदानात जायला सुरुवात केली, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना माझं जे लिव्हिंग होतं ते बघून त्यांना पटतच नाही. त्यांना पण वाटतं ना दिवसभर उन्हात फिरायचं, स्किन खराब होते, हं. धूळ असते, सगळंच हे होतंय. हं. एकदा मैदानात जाऊन आलं की स्किन पूर्ण करपते, हं. परत मग डरमेटे जायला लागते. हां. चाललंय. ते म्हणतात कशी आवड, पण ह्यात जशी उतरत गेली तशी जास्तच आवड. म्हणजे लोक जास्त प्रेम करायला लागल्यावर जास्त आवड निर्माण होत गेली. हं. म्हणजे मला त्यांनी एक्सेप्ट केलं, हं. त्यामुळे मला पण काय वाटलं नाही, छानच वाटत गेलं. आतापर्यंत सगळ्यात आवडीतलं मैदान कुठलं? आवडीचं मैदान आत्तापर्यंत मी गेलेली हं. हिंद केसरी मैदानच, हं. पुसेगाव, पेडगाव, हं. ही 2 मैदानं माझ्यासाठी. आणि मी एका मैदानाचं आयोजन केलं तर ती पण माझ्यासाठी मला चांगलंच वाटलं. ते मला सांगा की ते नियोजन कसं झालेलं संपूर्ण, की आपण मैदान घ्यायचे एक स्वतःचं? मला म्हणजे असंच ग्रुपला आपल्या चर्चासत्रावर असं चाललेलं, तुम्ही मैदानाविषयी म्हणजे बक्षिसाविषयी मी कमेंट केली ती की बक्षिसाचं लय डिफरन्स आहे, 1 लाखावरनं डायरेक्ट 61,000च दुसरं बक्षीस होतं. तर मी म्हणलं तर आपल्या संघटनेचे नियम असे नाहीत, 1 लाख पहिलं बक्षीस असेल तर दुसरं 81 पाहिजे. मग त्यांनी मला रिप्लाय केला की तुम्ही त्या एक मैदान घेऊन दाखवा म्हणजे तुम्हाला समजेल. मग त्या एका शब्दावर मी मैदान घेऊन दाखवलेलं. आणि संपूर्ण सोय इथं करून ठेवलेली, हो. जे लवकर येणार असतील त्याची सगळी सोय सगळ्यांच्यासाठी केलेली. जेवणाची होय. लग्न घरागत 3 दिवस कंटिन्यू होतं. 3 दिवस कंटिन्यू होतं. हो. ते मैदान झाल्यानंतर, मैदान पूर्ण झाल्यानंतर काय प्रतिसाद होता? जे गाडा नाही, मालक आलेले? मैदानात गाडा मालक कमी आल्यामुळं मला थोडं टेन्शन आलं. मग शेटजी ओरडायला लागले, हे आनंद घ्यायसाठी तू ह्या क्षेत्रात आले आणि हे टेन्शन घेऊन बीपी वाढवून घेऊ नकोस, मला तुमचं टेन्शन नकोय, त्यामुळे पुढच्या वर्षी मैदान घ्यायचं नाही. मग मी त्यावेळेला अनाऊन्स केलं की नाही, मी आता परत मैदान घेणार नाही म्हणून. पण आता जे आपले फॅन फॉलोअर्स आहेत ते खूप म्हणतात की नाही ताई, खूप छान मैदान झालं, तर अजून एकदा तुम्ही मैदान घ्या. मग आहे बघू, डोक्यात आहे घ्यायचं पर्व दुसरं, बघूया काय होतंय. साधारणतः किती तारखेला आपल्याला बघायला मिळते? कोणत्या महिन्यात? ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये. ऑगस्ट-सप्टेंबर. पण 99% 1% अजून शेटजींना कन्व्हिन्स करायचं आहे. म्हणजे तिथे तुम्हाला वाटत होतं की तिथे तुम्ही डिसिजन घेत होता की नको आपल्याला पुढच्या वर्षी घ्यायला? शेटजींच्यामुळे. शेटजी म्हणले की तू ह्या क्षेत्रात आनंद घ्यायला जातेस ना, तर हे टेन्शन मागं लावून घेऊ नकोस. त्यांना शेवटी आहे ना, घर व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित. बरोबर. त्यामुळं पण आता सगळे म्हणतात घ्या, म्हणलं कन्व्हिन्स करायचं, बघूया होतात का. आता शेटजींचा मला सांगितलं त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो? आता तुम्ही सगळं एवढं करता मॅनेज, कधी कधी तुम्ही स्वतः एकटा असता, कधी कधी 2 जण येता, कसं मॅनेज करताय सगळं? 90% तर म्हणजे आम्ही ह्यांना घेऊनच मैदानात येते, नाही तर मी मैदानात यायच्या भानगडीतच पडत नाही. हां, जवळची मैदान असली तर कधी कधी जाते मुलांना घेऊन. पण शेटजींचं असते, तू जा खेळ जात, ह्यात एवढं नाव झालंय, एवढं नंदी पळते, मग स्टाफची पण म्हणणं असते की ताई तुम्ही येत जावा, आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते तुम्ही असल्यावर, हे जा म्हणतात. पण मीच कधी कधी थोडं अवॉइड करते शेटजी नसले की. शेटजी संघ असले की मला लय असं कम्फर्ट वाटतं, त्यामुळे शक्यतो शेटजींना संघ घेऊनच असते. ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरला, मला सांगा की कोणता नंदी तुम्हाला आवडत होता जास्त? मथुर मला हिरो वाटायचा, की त्यावेळेला बिनजोडला मथुर खूप पळायचा. मथुर आणि मेहरबान पळत होती. बरं. आणि मग परत बकासूरचं पण मी ऐकलेलं, म्हणजे हा गावठी नंदी बैल असण्यासारखा बैल, तो एवढा पळायचा, असं म्हणजे ती मोहील जाताना खाली दारा वडत नेणार. आम्ही म्हणायचं आता ही काय पळायचं आहे, मोहील वडत नेतोय, नंदी बैलागतच सेम डुलत तो खाली जातोय, पण कसलं स्पीड लावतोय, पळतोय लय.
मी मथुर आणि ही 2 बैलच माझ्या डोक्यात होती. हं. बकासूर आता मथुर असा असा म्हणजे अग्रेसिव्ह वाटायचं मथुर, आणि मोहिलचा बकासूर आपला नंदी बैल लागत, म्हणजे ते एक वेगळं होतं दोन्हींचं पण. हे आता पण हं. लय भारी वाटलं की ही बैल बघून बापरे काय. आता त्यांच्या गायत पळण्याचा योग कधी आला, कसं संपूर्ण नियोजन झालं? मग बकासूर संघ लवकरच पळायचंय का, तर मध्ये राजा आपण डावीनं झोपतच नव्हतो, आता झोपायला लागलोय. आणि खांदे का येत असल्यामुळे बकासूर संघ थांबलोय. परवा मोहिलची माझी भेट झाली, मामा पण म्हणत होते परवा बल्लवडच्या मैदानात आपण पळूया, पण कसं पैरा अगोदर केलेले असतात, मग मोडलं की मग, म्हणून मग मामांना म्हणलं मामा मला समजून घ्या, नंतर आपण पळू. पण पळू लवकर, बकासूरच्या गाड्यात पळू. मथुर संघ पळालेलो आहे आपण. आता एलियन ही त्यांच्या नवीन नंदी संघ पळू. मथुर सोबत पाहिल्यानंतर काय आनंद होता तो? नाही, दादा मला म्हणले, मग आपल्या राजाचा व्यवहार झाल्यानंतर लगेच मला दादा म्हणले, ताई मला मथुरच्या गाड्यात पळायची लई इच्छा होती, पण योग आला नाही. मग मी लगेच राहुलभाईंना फोन केला. राहुलभाई म्हणलं, ताई तुमची इच्छा आहे ना? लगेच. मग आदतच्या मैदानाला शक्यतो मथुर पळतच नाही, पण दादांनी सांगितलं की नाही ताईची इच्छा आहे, राजा मथुरच्या गाड्यात पळायचंय, तर लगेच त्यांनी नियोजन केलं आणि सिद्धेश्वर करोलीला आपण मथुरच्या गाड्यात पळून 1 नंबर केला. प्रत्येक नंदी असतात, म्हणजे गरिबाच्या घरचे नंदी असतात, त्यांना अशा मोठ्या नंदीवर पाहण्याची इच्छा असते, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता झालंय कसं माहितीये का, जे पण गरीब आणि श्रीमंत आहेत राहिलं नाही, तुमचा नंदी पळला की तुम्ही ऑटोमॅटिक श्रीमंत आहे. पण कसं आहे सांगा, सगळं जुळून योग आले पाहिजेत, स्पीड मॅच झालं पाहिजे, पैर बघून का, तर मग आपण 1-2 मैदान मार खाल्ला तर आपल्याला बी पुढे प्रॉब्लेम येतोय पैऱ्याचा. त्यामुळे प्रत्येक पळणारा जी नंदी आहेत त्याच्या गळ्यात पळायचं आहे. पण असं गरीब श्रीमंत असं काही नाही, पण नाहीच या क्षेत्रात गरीब श्रीमंती नाही, कोण गरीब नाही. आज अड्ड्यावर गेलं तर 25-30 हजार खर्च आहे, लास्ट बक्षीस असते 7,000 आणि 10,000, पण अड्ड्याचा खर्च जास्त आहे. 25-30 हजार वायदी धरून म्हणा, पण असं ऑलरेडी एक 15,000च्या तर आत येतच नाही. 10-12 पोर असतात संघ, त्यांच्या जेवणाखाण्याचं बघितलं पाहिजे, पावती आला, भाडं आलं, ड्रायव्हर आला, एवढं सगळं म्हणलं एका अड्ड्याचा खर्च मी म्हणते 12+ तर आहेच आहे. आता तुम्ही मैदानावर गेल्यानंतर बघतो की तुम्ही घरून जेवण वगैरे पण घेऊन जाता, ती माझी आवड आहे. मला असं वाटतं की माझा जे स्टाफ आहे माझ्याकडे एक मातृत्वानं बघतंय, माझं बी काम आहे ना, माझ्या लेकरांच्यासाठी स्टाफसाठी मी घेऊन गेलं पाहिजे. तर अड्ड्यावर जेवणाची खूप अपदा होत्या, खावा नुसता दालच्या पुलावच, मग दुसरं काही नाही सोय होत, त्यामुळे घेऊन जाते मी जेवण बनवून. सगळं घेऊन जाता. आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? आता कासेगाव हिंद केसरी मैदान, कासेगाव हिंद केसरी, त्यामध्ये कसं नियोजन असू शकतं? आहे चांगल्याच पैऱ्यात पळणार आहे राजा. बघूया, शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. हिंद केसरीचा गुलाल लागणं हे पण नशिबाच्याच गोष्टी आहेत त्या. कॉम्पिटिशन खूप टफ असतंय. आता तुम्ही बघताय, आता सध्या ऑलरेडी ह्या 2 वर्षात तर लयच टफ कॉम्पिटिशन आहे. नंदींच्या किमती बघताय तुम्ही, 80 लाख, 90 लाख, 50 लाख, 60 लाख, त्या मापाची नंदी पण आहेतच. आता तरुण येतात, नवीन नंदी घेऊन येतात, मैदानावर पळायला सुरुवात करते, पण त्यांना तो खर्च मॅनेज करणं अवघड असतं. काय त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं पाहिजे? जर नंदी पळत नसलं तर त्यांनी कसं केलं पाहिजे? पळत नसलं तर थांबलेलं बरं, पण म्हणजे लय नुकसानीत जायला नको आहे. तुम्ही एक 3-4 मैदानातच तुम्हाला कळतंय आपला नंदी काय लेवलचा आहे, आणि त्यातल्या त्यात आता यात्रेच्या मैदानात खूप मैदान असल्यामुळं 4-5 नंबरची नंदी पण गुलालात राहू शकतात. त्यातच आपली ताकद बघायची आणि त्याचनुसार मैदान करायची. जिथं मोठी बक्षीस आहे ती मोठी बैल पळतात, तिथं जर वाटलं बाबा नाही आपल्या नंदीच तिथं काही शिजणार नाही, तर आपण बारक्या मैदानाला जावं, थोडा डोक्यानं खेळ खेळावा. मैदान निवडताना कसं निवडता तुम्ही? आता बैलावर राहते आमचा जीव. आता आम्हाला समजतंय की मातीचं मैदान आणि पल्ला कमी, तिथंच तो चांगला पळतोय. राजाला आमच्या काही सगळं चालतंय, त्यामुळे त्यानुसारच राजा मोठ्या प्रत्येक मैदानात पळतोय शक्यतो. आता मी ज्यावेळेस आपल्या फार्मवरती आलो, म्हणजेच गावामध्ये एंट्री केली, त्यावेळेस मी बोर्ड लावलेले बघितले की क्रिकेट लीग पण सुरू आहे. त्यानंतर कुस्तीचे पण सामने आपण बघितले, पोस्टर लावलेले दिसले. आमच्या गावची यात्रा आहे ना हे, मग या गावच्या यात्रेला मुलं सगळी बाहेर असतात. यात्रा मोठी व्हावी म्हणून मग टुर्नामेंट घेतलंय. कुस्त्या तर काही पारंपरिक आहेत, जुन्या नाद आहे कुस्त्यांचा, पण लीग आता हे 3रं वर्ष आहे प्रीमियम लीगचं. त्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो सगळ्यांचा? आपली टीम आहे मथुरा फार्मची, आहे चांगलं. या वर्षीचं कसं चाललंय? आहे आता आपण, मला वाटतं आज पण आता सकाळी एक मॅच जिंकलोय, फायनल खेळू आपण. आणि कुस्त्यासाठी तर काय आपलं आखाडा आपणच बांधून दिलाय मथुरा फाउंडेशनच्या नावानं, संचलित आहे. सगळा खर्च आपण ते उचलतोय, आणि गावानं 5 वर्षासाठी 1 नंबरची कुस्ती बांधून घेतली आपल्याकडं. आता हे 3रं वर्ष आहे. बघायचं, जरी झालं आमची आजीवन सुद्धा 1 नंबर लावायची तयारी, गावानं सांगावं.
आता तुम्ही एक महिला म्हणून यामध्ये आलेला आहात, अजून कोणत्या महिला तुमच्याकडे आल्या का की मला पण आता मैदानावर यायचे असं वगैरे काय झालं की झालंय कसं माहितीये का 90% लोकांचं पुरुषांचा स्वभाव शेटजिकत नसणार आहे. शेटजींचा स्वभावच रॉयल आहे. मी सांगते बैल देवानंतर मी कुणाला मानत असेल ते माणिक शेट गायकवाड आहेत. खूप त्यांचं म्हणजे पॉझिटिव्ह सहकार्य असते. त्यांचं आमच्या मुलींना जरी असलं तरी खूप चांगलं मोटिवेट करतात. त्यांच्या पायात माझ्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. पण हे सगळं म्हणजे सरांच्याकडून शेटजीकडूनच आले आम्हाला. त्यामुळं शेटजी सारखी माणसं त्यांच्या घरात आली पाहिजेत तर महिलेला वाव आहे. काय महिलांना या क्षेत्रात आल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करायला लागतो? फायनान्शियली सगळ्यात अगोदर. फायनान्शियली तुम्ही चांगलं पाहिजे स्ट्रॉंग तर हे नाहीतर नाही मग या क्षेत्राचं तुम्हाला पुढे जाताना कसं बघताय? हे क्षेत्र कसं असेल पुढे गेल्यावर? चांगलंच आहे, पॉझिटिव्ह आहे. मी तर माझं तर टार्गेट आहे 1 नंबर करून हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचं आहे. त्यामुळे आहे चांगलं क्षेत्र, चांगलं आहे. आणि कसं जुना आपला पारंपरिक नाद आहे. त्यामुळं मी म्हणेल ही धरोहर असल्यागत आहे बैलगाडी शर्यत. जी म्हणजे मातीशी संलग्न कुस्ती असो, बैलगाडा असो, आपलं पारंपरिक खेळ आहेत आणि हे टिकलं पाहिजेत. पुढच्या पिढीनं मला तर म्हणायचे आत्ताची पिढीनं बैलगाडा एक्सेप्ट केलंय. आता कुस्तीचं मला एवढं ज्ञान नाही, पण बैलगाडी क्षेत्रात तर खूप यंग जनरेशन आहे. पण त्यांनी पण आपला बिझनेस बघून हा नाद म्हणून बघावं. आणि तसं बैलगाडी क्षेत्रानं मला म्हणायचंय रोजगार पण भरपूर दिलाय. मोठ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होत्या, त्या त्यांची हौस पूर्ण होत्या. पण जे ड्रायव्हर आहेत, सुट्टी मेकर आहेत, पिकअपवाले आहेत, मेसवाली, खानावळीवाली किंवा चिरमुरे विकणारे, शेंगदाणे विकणारे, सगळ्याला म्हणजे काम भेटलंयच ना. एक बिझनेस म्हणून पण तुम्ही तिकडे बघू शकताय. बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे आपण. पण गाडा मालकांना बिझनेस म्हणून बघू शकत नाही. गाडा मालक त्यांनी नुसतं एन्जॉय करायचं, दुसरीकडची कमाई पाहिजे आणि इथं एन्जॉय केलं पाहिजे. ह्या क्षेत्रात नाव खूप आहे. म्हणजे मला जाणवलं, मी आज कुठं जरी गेली, चहासाठी जरी गाडी उभा केली तर लगेच 1-4-5 का होईना माणसं येतात, व्यक्ती येतात की ओ ताई तुम्हीच आहे, आम्ही तुम्हाला ऑनलाईन बघतोय, तुमच्या रील बघतोय. ऍक्च्युली ह्या सोशल मीडियामुळे पण खूप प्रसिद्धी लवकर मिळायला लागली. मला म्हणायचंय जसं कोविड नंतर युट्यूबला कसं हे आलं, मार्केट आलं, त्या युट्यूबच्या मार्केटमुळं सोशल मीडियाला लय मार्केट आलं आणि तिथनं प्रसिद्धी लय होत गेली असं मला म्हणायचं. आणि तुमची जी प्रसिद्धी झाली ती कमी वेळात झाली. हो, कमी वेळात झाली. या नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. आणि आपलं नंदी पण चांगलं पळतेत. त्यामुळं माझ्या नंदीनीच माझी पब्लिसिटी केली थोडक्यात. मी म्हणेल मग राजा, अर्जुन या दोघांनी. जर समजा आपण हे धरून चालूया की तुम्ही नंदी खरेदी केलेले, पण नंदी आपले पळाले नसते जास्त, तुमचं एवढं नाव झालं नसतं, तर तुम्ही काय डिसिजन घेतला असता त्यावेळेस? नाही, मी निघाले असते क्षेत्रातनं बाहेर, लय फालतू पैसे खर्च करत बसले नसते. मग आपल्याला इथं लक नाही, सक्सेस नाही म्हणलं, मी थांबवलं असतं शेतीकडेच लक्ष. पण शेतीकडं नाद सोडला नसता. 1 खिलार दावणीला ठेवली असती, 2 नंदी दावणीला ठेवली असते. सुरुवातीची मैदाने किती हार झाले आपल्या? रुबाब तर कुठंच गुलालात राहिला नाही. वादळ तर ते पण नाही, वादळ नाही, गटपास होता नुसता. रुबाब गटपास पण नव्हता. लगेच मग माझं डिसिजन, मला चांगल्या लोकांचं सहकार्य भेटलं. अजित जगताप असतील, विजूभाऊ काळे असतील, त्यांनी मला सांगितलं की ताई आपण, आणि विजूभाऊंना मी सांगितलं की शेठजी आपल्याला एकच नंदी घेऊन देणार आहेत, बार काय ही फसलं म्हणून दुसरीकडे पैसे देणार नाहीत. त्यामुळे आम्ही खूप विचार केला. जगताप शेठ म्हणले करार करूया आपण अगोदर, जरी नाही पळ नाही तर कमीत कमी खर्च तर नाही ना आपला, पैसे देऊन मोकळं झालोय, नाव नुसतं लावायचं आहे. नाहीतर मग खरेदी करा, वरन मैदानाचा खर्च, ते सगळंच मग डबल खर्च आला असता. म्हणून ते म्हणले नाही, नुसतं आपण करार करू. करारानंतर मग बघू. पण करारानंतर अर्जुन पण अजून त्याचं नाव होत गेलं त्याच्या पळाच्या जोरावर. झालं होत गेल्यावर मग आपल्याला ज्या वेळेला काहीतरी मिळत असतं त्यावेळेला अजून आपल्याला हुरूप येतो. परत वाटलं नाही खरेदी एक असावी, परत खरेदी झाली. खरेदी पण मी पार्टनरशिप मध्ये का केली तर माझा नाद हा म्हणजे लेबरच्या जीवावरच आहे. त्यामुळे मला एका मालकाची गरज असली की ती जास्त लक्ष देतील. शेवटी कसं गडी 2 वर्षांना 3 वर्षांना सोडून गेले, परत दुसरी गडी येणार, ते परत हे करणार. पण आता दादा मालक आहेत स्वतः, त्यामुळे दादा पोटच्या पोरागतीची काळजी घेणार. आणि माझ्या दावणीला आला तर मी माझा नंदी आहे म्हणलं मी पण पोटच्या पोरागतीची काळजी घेणार. असं आता इथून पुढचं तुमचं कुठलं खरेदीचं नियोजन आहे का? मध्ये चाललं होतं दत्ता मोठे नंदेश्वर त्यांच्या वासराबरोबर, पण परत शेठजी म्हणले थांबा थोड्या दिवस, परत थांबलो. अजून बघूया, अजून राजा टॉपला पळतोय, 2-3 वर्ष काही नाही. राजा तो असा वाटला माघारी तर परत एखादी चांगली खरेदी करायची. पण आहे या क्षेत्रात टिकू. किती नंदीपर्यंत जायचे?
बघूया कसं कसं होतंय. आपण बघतो की काही जणांच्या दावणीला भरपूर नंदी असतात आणि मोजके त्यातले चांगले पळणारे असतात. शेटजींचं त्या बाबतीत म्हणणं असतंय, एक नाही धड भाराभर चिंध्या करायच्या नाही. नाही पळत वाटला ही करत वाटला तर लगेच विकून मोकळं व्हा. उगाच लय म्हणजे लेबर पण टिकणार नाहीत ना जर मी लय पसारा वाढवला तर. त्यांचा चारा खुराक वगैरे चारा खुराक करू शकतोय पण गडी मिळणं लय मुश्किल आहे सांगायचं म्हणजे. मग लय कामाचा व्याप वाढवून दिला तर गडी टिकले पाहिजेत की. बरोबर. मी ती सुद्धा विचार करते की मला आता सध्या लेबरच्या जीवा आहे म्हणलं मला सगळ्यात जास्त काळजी लेबरची घ्यावी लागते की बाबा त्यांना लय त्रास झाला तर त्यांना आपण नाही दुसरीकडे सोडून जातात. त्यामुळे या आपल्या नंदीची मेहनत वगैरे कशी घेता तुम्ही मैदानावर जाण्याच्या आधी, मोठ्या जे आता मैदानाच्या आधी? आपल्यापाशी जे आपले मॅनेजर आहेत दिलीप मुकाडे म्हणून बरं. सगळं ते काळजी घेतात. मला कधी काही सांगावं लागत नाही काही नाही. नशिबानं मला म्हणजे माझ्या लहान भावासारखे ते आहेत. चांगलं म्हणजे सांगावंच लागत नाही. मैदानात आला की दुसऱ्या दिवशी गरम पाण्यानं धुणार, लिंबाचा पाला कडवून ते गरम पाण्यानं धुणार, त्या दिवशी एक दिवस रेस्ट देणार, दुसऱ्या दिवशी 3-4 किलोमीटर चालवून आणणार, परत अवताला हाणणार म्हणजे कुळवाला झुपणार. आम्ही एक रानपडाकच ठेवलंय त्याच्यासाठी आणि एक बडाव बैल दावणीला. तर त्याच्या गळ्यात मग त्याच्याकडं एक 15-20 मिनिटं खांद पलटून व्यायाम करून घ्यायचा रोज. किती दम दिवस त्याचा छटावा म्हणून. बरं, किती दिवसाच्या गॅपनं आपली नंदी मैदानात असतात होता? आता कसं यात्रेची मैदानं लय दाट पडायला लागलीत ना, मग जवळची असल्यावर वाटतंय चला पळूया, मग 4-5 दिवसात असतोय. ज्यावेळेला अनसीझन होईल त्यावेळेला 8-10 दिवसाच्या गॅपनच. आता तुम्ही जसं की म्हटला तुम्हाला 2 मुली आहेत आणि त्या डॉक्टर झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कसं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि कसा तो प्रवास झाला त्यांचा? ऍक्च्युली ते बाय बर्थच हुशार होत्या. 95+ मुली आहेत माझ्या, म्हणजे 10वी-12वीला चांगले मार्क. आणि आहे म्हणजे त्यावेळेला माझं लक्ष काय मुलींना मोठं करणं, त्यांना चांगले संस्कार देणं. आता कधी भविष्यात तुम्ही बघचाल गावी आले तर नक्कीच मैदानात आणील. उच्च शिक्षित असून खूप संस्कारी आहेत मुली माझ्या. त्यामुळं बघूया आता. त्यांचं शिक्षण वगैरे कुठे झालेलं? कर्नाटकला 10वी-पर्यंत 12वी-पर्यंत कर्नाटकलाच झालं दोघींचं पण. आणि मग MBBS ला महाराष्ट्रात घेतलं. मोठ्या मुलीचं पुण्याच्या भरतीला झालं MBBS. लहान मुलीचं सांगलीच्या भरतीला झालं. आणि आता मोठ्या मुलीचं MD चेन्नईला चालू आहे. लहान मुलीचं आता MBBS झालंय, पुढची तयारी चालू आहे PGची. मग त्या पूर्ण सेट झाल्यानंतर मग तुम्ही इकडे वळण्याचा डिसिजन घेतला होता? हो. मग तो डिसिजन त्यांना समजला, त्यांचं काय प्रतिक्रिया होत्या? त्यांना पण वाटलं मम्मी आता ऊन आणि हिम बघितलं, त्या म्हणल्या नाही मम्मी काय दम काढणार. ऊन धुळा बघून माणूस कंटाळतंय ना. दिवसभर मैदानात गेल्यावर पण ती जी मला लोकांनी साथ दिली तर ती मला ऊन ती धूळ शून्य वाटायला लागलं. त्यांचं प्रेम जास्त मला म्हणजे मायने राखायला लागलं माझ्यासाठी. त्यामुळं चालत गेलं. या व्हिडिओच्या शेवटी जे नवीन बैलगाडा मालक असतील, जे उतरणार असतील, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? आणि ज्या महिलांना उतरायचं असेल त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? नाही, महिलांनी उतरलं तर चांगलंच आहे का, तर खूप चांगलं क्षेत्र आहे हे. आणि आलं तर तुम्हाला खूप आदर मिळेल ही मी गॅरंटीने सांगू शकते महिलांना. आणि युवांना सांगेल की तुम्ही अगोदर कमाईचं साधन बघा, कमाईचा सोर्स बघा, मगच इकडं गाडा मालक म्हणून या. आणि जर ड्रायव्हर सुट्टी मेकर होऊन येणार असाल तर ठीक आहे, चांगलं तुम्हाला कमाई आहे यात. त्यामध्ये पण रिस्क आहे आपल्याला, ड्रायव्हरची रिस्क जास्त आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ताई, खूप खूप धन्यवाद तुमचा मोलाचा वेळ काढून तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे, जी नवीन खरेदी वगैरे असणार आहे, त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.